शेतकरी मंडळी, कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करताना आपण जे पण खत टाकू किंवा आपण समजा भेसळ डोस टाकू किंवा आपण 10-26 टाकू, 12-32-16 टाकू, पैकी कुठलंही आपण जर खत देणार असो तर आपण ते खत किती क्षेत्रासाठी किती देतोय, आपल्या क्षेत्रामध्ये किती आपण बॅग लावलेल्या आहेत यावर देखील खूप अवलंबून असतं. शेतकरी मित्रांनो, काही विषय असे आहेत की आपण जर समजा 4x2 लागवड केली तर आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये जर आपल्या 1.5 पावणे 2च बॅग बसल्या आणि त्यासाठी आपण एक बॅग 10-26 दिलं आणि एक 25 किलो युरिया दिल्या तर तो ठीक आहे. त्या तेवढ्या क्षेत्रासाठी आणि तेवढ्या बॅगसाठी तो सफिशियंट आहे आणि तो आपल्याला फायदा देणार आहे. पण आपण जर समजा दादा-लाड पद्धतीसारखी लागवड केली, आपण जर 3x1 लागवड केली, आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये 3 बॅग बसल्या किंवा 2.5 बॅग बसल्या, तर आपण जेव्हा खत देऊ तेव्हा आपण जर 10-26 एक दिलं आणि त्यासोबत 25 किलो युरिया दिला तर ते खत आपल्या पिकाला कुठेतरी कमी पडणार. कारण की झाडाची संख्या तर भरपूर जास्त वाढलेली आहे. म्हणजे एक बॅग लगभग जर वाढली आणि आपण जर खताचा डोस तितकाच ठेवला तर आपल्याला त्यामध्ये नुकसान बघायला मिळेल. परिणाम होतं काय, दाट लागवड केल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी आलं. शेतकरी मित्रांनो, तसं नाही. जेव्हा शेतामध्ये आपल्या पतली लागवड असते किंवा आपण 4x2, 1.5, 5x1 अशी लागवड जेव्हा करतो तेव्हा झाडांची संख्या कमी असते आणि खताचा जो डोस आपण देत असतो तो एकरी प्रमाणे आपण प्रत्येक वर्षी देत असतो. तोच आपण एकरी एक बॅग द्यायचा, त्यासोबत 25 किलो युरिया द्यायचा, या हिशोबाने देत असतो. पण जेव्हा झाडाची संख्या वाढल्या जाते तेव्हा आपल्याला त्या डोसमध्ये बदल करावा लागतो. म्हणजे आपण जर 3 बॅग लावत असू तर आपल्याला त्यामध्ये निश्चितच 1.5 बॅग कमीत कमी 10-26 द्यावा लागेल किंवा 12-32-16 द्यावा लागेल. 25 किलोच्या जागी आपल्याला 35 किलो त्यामध्ये युरिया द्यावा लागेल. या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्याला खत नियोजनामध्ये बदल करावे लागतील. कारण की जेव्हा आपण हा बदल करू तेव्हा आपला उत्पादनावर फटका बसणार नाही आपल्याला आणि आपल्याला उत्पादनामध्ये भर झालेलं बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, यासोबतच आपण खत दिलं कधी पाहिजे, एकतर लागवड करते बरोबर आपण जर खत दिलं तर ते अतिउत्तम. कारण की जेव्हा पहिला माल आपल्या पिकाला लागत असतो 40 ते 45 दिवसात चांगल्या पद्धतीने पाते निघतात, ते पाते निघण्यास आणि ती पाते गळ होऊ नये म्हणून ते खत चांगल्या पद्धतीने लागू झालेलं असतं. त्यामुळे आपण लागवडी बरोबर खत दिलं तर ते अतिउत्तम. किंवा जर नाही लागवडी बरोबर देणं झालं तर आपल्याला कमीत कमी 15 दिवसात ते खत द्यायचं आहे. 15 ते 20 दिवसात जर ते खत दिलं तर पुढच्या 20 दिवसात ते लागू होण्यास सुरुवात होईल. म्हणजे जेव्हा पाते धरणार असेल कपाशी आपली त्यावेळेस ते जर लागू झालं तर आपल्याला तो फायदा बघायला मिळतो. जर आपण लागवड केल्यानंतर 1 महिन्याला खत दिलं तर होतं काय, ते 1 महिन्यानंतर आपला त्यामधील पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट आहे त्यातलं ते लागू होण्यासाठी खूप उशीर लागतो. म्हणजे कमीत कमी 18 ते 20 दिवस ते घेतं. त्यामुळे जर तेव्हा लागवड दिलं तर ते पाते जेव्हा अगोदर लागतील मग त्या पात्याला कमी प्रमाणात आपल्या पिकाला खताची मात्रा मिळालेली असेल जमिनीतून आणि परिणामी कमी पाते लागतील आणि जी लागतील ती देखील जर पावसाचा ताण पडला, खंड पडला तर ते गळू शकतात. त्यामुळे खत नियोजन करताना ही एक गोष्ट लक्षात घ्या की एकतर कापूस लागवडी बरोबर किंवा कापूस लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आत आपल्याला पहिलं खत टाकणं गरजेचे आहे. फक्त झाडाची संख्याचा हिशोब लावून आपण जर खत दिलं तर आपल्याला नुकसान बघायला मिळणार नाही आणि आपण दाट लागवड केली म्हणून आपल्याला नुकसान झालं हे देखील आपल्या मनात राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त एवढंच सांगायचं होतं की झाडाच्या संख्येनुसार खताचं नियोजन करा. भले आपण 10-26 टाका, 12-32-16 टाका, 8-24 टाका, 9-21-21 टाका, पण आपल्या शेतामध्ये आपण किती बॅग लावल्यात त्यानुसार खताची मात्रा आपल्या पिकाला देणं गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.